राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतलाय। हा निर्णय राज्यातील शासकीय वसतिगृहांशी संबंधित असून यामुळे महाराष्ट्रातील शेकडो शासकीय वसतिगृहांची ओळख आता बदलली जाणार आहे। काय आहे हा निर्णय आणि तो का घेतलाय सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। तर राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील शेकडो शासकीय वसतिगृहांच्या समोरील मागासवर्गीय हा शब्द पुसून त्या ठिकाणी आता अशा महापुरुषांची नावे झळकणार आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समतेसाठी आणि शिक्षणासाठी समर्पित केलं। राज्यातील सामाजिक न्याय विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या एकूण 4048 मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांपैकी 416 वसतिगृहांच्या नावांमध्ये आता आमूलाग्र बदल करण्यात आलाय। आता यापुढे या विभागांतर्गत असलेल्या मुलांच्या सर्व वसतिगृहांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह आणि मुलींच्या सर्व वसतिगृहांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह या नावांनी ओळखलं जाईल। इतकंच नाही तर भविष्यात सुरू होणाऱ्या नवीन वसतिगृहांना देखील हीच नावं दिली जाणार आहेत। सध्या या वसतिगृहांच्या नावांमध्ये मागासवर्गीय हा शब्द वापरला जातो। हा शब्द समाजातील उपेक्षित आणि शोषित घटकांकडे निर्देश करतो। जेव्हा एखाद्या संस्थेच्या नावावरचा असा शिक्का असेल तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा दृश्यम स्वरूपाचा असतो। यामुळेच त्या विद्यार्थ्यांना मनात न्यूनगंड निर्माण होतो। ही विषमता दूर करण्यासाठी आणि या संस्थांची ओळख एका विशिष्ट घटकापुरती मर्यादित न ठेवता ती व्यापक करण्यासाठी सरकारने हा शब्दच वगळण्याचा निर्णय घेतलाय। वसतिगृहांच्या नावातील मागासवर्गीय हा शब्द काढून तिथे महापुरुषांचं नाव देण्याच्या निर्णयाबद्दल तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला इंस्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि YouTube चॅनलही सबस्क्राइब करा। बातमी म्हणजे थोडक्यात।